कळवण तहसीलदार कार्यालयातील प्रलंबित क्षेत्र रस्ता दावे तातडीने निकाली काढावे या मागणीचे निवेदन शिवपांदन शेत रस्ता चळवळीच्या वतीने कळवण तहसीलदार रोहिनदास वारोडे यांना देण्यात आले आहे। या निवेदनात विविध मागण्या करण्यात आल्या आहेत। निवेदनात म्हटले आहे की तालुक्यातील सर्व वहिवाटी रस्त्यांचे सर्वेक्षण करून त्यांच्या नोंदी गाव नकाशावर घेण्यात याव्यात। शासन निर्णयाप्रमाणे मोजणी शुल्क आणि पोलीस संरक्षण फी बंदीची अंमलबजावणी तातडीने करण्यात यावी। शिवपांदन शेत रस्त्याचे सर्वेक्षण करून वहिवाट रस्त्यावर अतिक्रमण करणाऱ्यांवर कार्यवाही करून दंड सुरू करावा। तहसीलदार कार्यालयामध्ये येणाऱ्या प्रत्येक अर्जाला उत्तर देणे बंधनकारक करावे। शिवपांदन शेत रस्त्याचा हद्दखुणा निश्चित करून गावासाठी दर्जेदार रस्ते करावेत, अशा आदी मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत। रस्ता आहे तो रस्ता तात्काळ या तहसील कार्यालयामार्फत आपला जो रस्ता आहे तिथं कमीत कमी 50-60 शेतकरी आहेत। त्यांचा जो रस्ता आहे शेतमालासाठी वर येण्यासाठी वृद्ध काही पेशंट असतात, त्यांना नेण्यासाठी वगैरे तो रस्ता नसल्याने आणि शाळेत जो मुलं जातात त्यांना जाण्यासाठी रस्ता नसल्याने तो आपल्याला रस्ता तात्काळ या तहसील कार्यालयांनी प्रांत यांनी ती दखल घ्यावी व आपल्या गावात त्या समस्या मांडाव्यात आणि तो रस्ता आमचा जो रस्ता आहे शेतकऱ्यांचा या बऱ्याचशा लोकांनी अभ्यासापोटी पूर्णपणे बंद करून अडचण करून ठेवलेली आहे। त्याच्यामुळे शेतकऱ्यांचे हाल आहेत आणि शेतकऱ्यांना आपला स्वतःचा पिकवलेला माल मार्केटमध्ये नेता येत नाही किंवा काढता येत नाही आणि काढलं तर त्यांच्या रावण्या पावण्या पाया पडण्याची पाळी येते, तरीसुद्धा ते अव्यर्थात। एकच त्यांचा दृष्टिकोन असतो की यांनी विकून कुठंतरी पळून जावं, नाहीतर आम्हाला फुकट नेऊन द्यावं। पण अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांचे हाल थांबवण्यासाठी कोर्ट कचेरी याच्यामध्ये दीर्घ काळ लागतो, 10-20 वर्ष जातात आणि तारीख पे तारीख त्याच्यात काहीच आउटपुट मिळत नाही, पिढ्यानपिढ्या संपून जातात। तरी ब्रिटिशांनी 1930मध्ये ज्या शिवपांद्या काहीतरी विचार करूनच दिलेल्या आहेत, शिवपांद्या आणि पांदन रस्ते किंवा पाय रस्ते, तर ते पुनर्जीवित कराव्या आणि याच्यासाठी माननीय आमच्या बाजूने निकाल झाला आहे। 33 फुटाची शिवी सामनेवाल्यांनी पाईप टाकून त्याच्यावरती कांदा लागवड करतात। आदेशाचं पालन करत नाही, तहसीलदार साहेबांचे आदेशाचं पालन करत नाही। आमची सर्व शेतकऱ्यांची विनंती त्यांनी त्यांचे अधिकार वापरून त्यांच्यावर कारवाई करा, दंडात्मक कारवाई। आणि आज रोजीही त्यांना आम्ही विनंती केली की कांदा लागवड करू नका, शिवरस्त्याचा प्रश्न आहे हा, आमच्या बाजूने निकाल झालेला आहे, पण ते निकालाला मानत नाही। ते म्हणतात कोण तहसीलदार, आम्हाला ते निकालाला ते बिलकुल हे करत नाही। ते परत त्यांनी आता या मिनिटाला कांदा लागवड। रवींद्र आहेर, स्टार महाराष्ट्र न्यूज, नाशिक।